नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी चालली मार्केटला आणि मार्केटमधून भाजी घ्यायची आहे मला. तिकडे चालले मी आणि खूप लेट केले मी भाजी आणण्यासाठी. काहीतरी 9 वाजता मी भाजी आणायला गेली. कारण 7च्या नंतर स्वयंपाक करायला घेतला आणि स्वयंपाक करायला 1 तास लागला आणि स्वयंपाक करून झाल्यावर जेवायला जेवणामध्ये 1 तास गेला. मी बोलले आता बस सकाळी ह्यांना डबा द्यायचा असतो. तर मग भाजी नव्हती फ्रीजमध्ये. मग बोलले आता जेवण झालं आहे तर असंच फिरत जाऊयात आणि भाजी भेटली तर घेऊन येऊयात. म्हणून मी अशीच आपल्या वॉकिंगसाठी निघाले. मग पुढे मार्केटमध्ये गेले तर भाजी मला भेटली थोडीफार. जी भाजी फ्रेश अजून चांगली वाटली तीच घेतली मी. 1-2-3 भाज्या घेतले 2 दिवसासाठी आणि थोडेसे फ्रूट घेतले. फ्रूटमध्ये 1 किलो पेरू, 1 किलो हे ॲपल, अजून 1 किलो संत्रा आणले. त्यामध्ये पण ते एकदम छोटेसे संत्रा भेटतात ना, ते अर्धा किलो आणि मोठे संत्रे अर्धा किलो असं करून 1 किलो घेतले. आणि बाकी पालेभाज्या घेतल्या 2. बाकी लसूण, कांदा, टमाटा आणि शेपू मेथी, फ्लावर, पापडी एवढ्या भाज्या घेऊन आले. तर आल्या हे काम असतं ना आपल्याला, भाजी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणं हे पण खूप मोठं काम वाटतं. भूक नाही का? भूक नाही? हाय ना, दूध चपाती दे. ते आता खाऊ नको. ते खाऊन जेवणास तर जेवण नाही जाणार तुला. तर हा गॅस किचन ओटं साफ करायला घेतलं होतं. तर त्याच्या अगोदर ना हे दोघं म्हणजे आम्ही जेव्हा जेवत होतो ना, मी आणि माझे मिस्टर, त्यावेळेस माझे मुलं जेवले नव्हते. ते बाहेर सोसायटीमध्ये खेळत होते. मग ते नंतर आल्या शौर्य आणि शिवण्यानंतर ते लोक खेळून झालं ना, त्यावेळेस घरात आले. त्यावेळेस मी मार्केटला जाऊन आली होती घरी. तर त्यावेळेस ते लोक बोलले आम्हाला भूक लागली, जेवण पाहिजे. तर त्यांच्यासाठी हे जेवण तयार करून देत होते. म्हणजे बनवून ठेवलेलं होतं, त्यांना देत होते. ते लोक दूध चपाती खातात रात्रीचं, तर त्यांना दुधामध्ये चपाती चुरून देत होते. दुधामध्ये चपाती चुरून त्यावर 2 चम्मच तूप, अजून 2-3 चम्मच साखर टाकून असं चुरून मऊ करून दिलं ना, मग ते खातात. रोज आमच्यासोबतच जेवतात दोघं. पण असं झालं की ज्यावेळेस आम्ही जेवत होतो ना, त्यावेळेस ते लोक त्यांच्या फ्रेंडचा कुणाचा तर बड्डे होता 8 वाजता. तर त्या बड्डेला गेले होते आणि तिकडे गेले तर अर्धा 1 तास लागला त्यांना बड्डे करून यायला. मग तोपर्यंत आमचं जेवण झालं होतं, कारण ह्यांना लवकर लागतं जेवण. त्यामुळे तोपर्यंत आमचं जेवण झालं होतं. मग ते लोक मी मार्केटला जाण्या अगोदर त्यांना बोलून गेली होती की तुम्हाला जेवण पाहिजे तर देऊन जाते. पण ते बोलले की आता भूक नाही आम्हाला, आता बड्डेमध्ये खाऊन आलो होतो आम्ही, तर नंतर दे असं बोलले. मग बोलले ठीक आहे, मी मार्केटला जाऊन येते ना, आल्यावर देते. म्हणून मी मार्केटला गेले होते. ह्यांना स्वतः असं दूध आणि चपाती दिल्यावर सुरून खात नाहीत ते लोक, मला सुरून द्यावं लागतं. आम्हाला तुझ्यासारखं सुरता येत नाही. मी त्याला ओरडत होती शौर्यला, बाहेरून खेळून आलायस तर अगोदर हात पाय धुवून फ्रेश होऊन घे, मग जेवण देणार तुला. तो गेला बाथरूममध्ये फ्रेश व्हायला. तो मला लेक्चर देत होता की रोजचं बाथरूममध्ये जाऊन रोजचं बाहेरून खेळून आल्यावर फ्रेश व्हायचं असतं का, असं तसं बोलत होता. बोले हां, बोले ज्यावेळेस बाहेरून खेळून येतो हातपाय धुतल्याशिवाय तुला काय खायला भेटणार नाही, अगोदर फ्रेश हो मगच खायला देईन. समोर उभं राहून त्याला चांगल्यापैकी हातपाय धुवायला लावत होते मी. ते सगळं करून झालं. मग इकडे साईडला आपलं जे किचनचं काम करत होते ना, भांडे धुवत होते, तिकडे आले. आणि त्याच्यासाठी सुद्धा दूध चपाती चुरून द्यायची होती. अगोदर जे दिलं ते शिवण्याला दिलं आणि हे शौर्यासाठी देत होते.
आता हा स्वतः करायला पाहिजे, ह्याला सांगायची गरज पडू नये. आज स्वतः मनाने केलं पाहिजे, पण तो करत नाही. त्याला सांगावं लागतं प्रत्येक वेळेस. काही काही वेळेस स्वतः मनाने करतो, काही काही वेळेस नाही, रगीलपणा करतो. तुला त्याचं टॉवेल काढून दिली, बोलले तू पप्पाचं टॉवेल घेऊ नको, तुझं टॉवेलनं तू हातपाय स्वच्छ करून घे. कसं होतं, घाण पाय घेऊन येतो आणि ते बरोबर नाही धुतलं आणि त्या टॉवेलनं पुसून घेतलं ना, मग त्याचा टॉवेलवर डाग पडतात घाण. त्यामुळे त्यांचे बाहेरून आल्यावर हातपाय धुतलेले पुसायचे टॉवेल वेगळंच ठेवले. लहान मुलांचं कसं असतं, ते खेळून येतात पण डायरेक्ट त्याच हाताने जेवायला बघतात. पण आपण त्यांना सांगायचं असतं की बाबा तू बाहेरून खेळून आलायस तर अगोदर फ्रेश हो, हातपाय धुवून घे स्वच्छ, मग त्यावेळेसच जेवण कर. आणि ते काम रोजचं आहे मला. ते लोक रोज बाहेर जाऊन खेळतात, स्कूलवरून आलं ना 1-2 तास बाहेर खेळतात सोसायटीमध्ये. असं बाहेरून येतात, त्यांना हातपाय धुवायला लावायचं, कपडे चेंज करायचं, त्यांचं सगळं काम रोजच्या रोज करावंच लागतं मला. तर किचन ओटा क्लीन करत होते. साईडचं पीठ खाली पीठ लागलेलं होतं ना, चपाती बनवलं तर त्याचं पीठ पडलं होतं, ते साफ करून घेत होते. कारण तिथं मला ना भांडी धुवून ठेवायचं होतं, ही भांडीची जाळी तिथं ठेवायची होती. त्यामुळं ते पीठ काढत होतं, पीठ साफ करून घेतलं. म्हणजे त्या जाळीतले भांडे आहेत ते ट्रॉलीमध्ये ठेवत होते. ह्याच्यानंतरचे पण मी व्हिडिओज टाकेन, तर काही मोटिवेशनल व्हिडिओ बनवणार आहे, मग लॉंग व्हिडिओ. लिमिटेडच भांडे वापरायला काढले मी. बाकीचे म्हणजे 2-4 गोणी भांडे आहेत माझ्याजवळ. 2 गोणी तर भांडे ह्याच्यामध्ये गोणीत भरून तिथं बरं ठेवून टाकले. ह्या ट्रॉलीमध्ये ही चॉपिंग बोर्ड ठेवत होते, पण त्यात काही ते बसत नव्हतं. म्हणून कसं भांडे जास्त झालेत त्याच्यामध्ये, त्यामुळे हे बसत नव्हतं. अजून पण एक्स्ट्राचे भांडे जे आहेत ते गोण्यामध्ये भरून तिकडं वरच्या साईडला स्पेस आहे तिथं ठेवून टाकले मी. कारण इतके भांडे ट्रॉलीजमध्ये बसत नाही. 3च ट्रॉली आहेत भांडी ठेवण्यासाठी, तर तेवढ्याच ट्रॉली पुरत नाहीत. माझे भांडे जास्त आहेत ना, त्यामुळे. रोज एकतर व्हिडिओ टाकायलाच पाहिजे काय, लॉंग व्हिडिओमध्ये. मग जे मी कामं करते घरातलं तेच तुम्हाला दाखवते व्हिडिओच्या थ्रू. तर हे जो व्हिडिओ आहे ना गाईज, हे काल रात्रीचा व्हिडिओ आहे. आणि काल रात्रीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. ह्यामध्ये स्वयंपाकाचे व्हिडिओ स्किप केले मी, कारण ते व्हिडिओ म्हणजे स्वयंपाक गाईमध्ये केला खूप, आणि खूप कमी स्वयंपाक होता. तर बोलले की हे व्हिडिओ नको दाखवायला. बाकी ह्याच्यानंतरच जे पण भांडे आवरण, किचन आवरण ते व्हिडिओ दाखवते. आता ह्याच्या पुढे असे व्हिडिओ टाकायचं ठरवले ना गाईज, की काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ टाकू असं विचार करते मी. कारण कसं होतं आहे की सेम व्हिडिओ दाखवण्यात काय मजा नाही, काहीतरी वेगळं. आणि काहीतरी वेगळं म्हटलं तर आपण काय दाखवू शकतो ह्याच्यावर विचार केले मी. आणि मला एक थॉट सुचलं, मोटिवेशनल व्हिडिओ दाखवू शकता तुम्हाला. म्हणजे त्यातून तुम्हाला काय शिकण्यासारखं असेल तर तुम्ही व्हिडिओ थ्रू शिकू शकताय. आता ह्याच्यावर पण काही लोक हे कमेंट करतील की तू खूप मोटिवेशनल स्पीकर आहेस, आता तुझ्याकडून मोटिवेशन घ्यायचं का मी, असं तसं बोलतील. बट बोलत राहा तुम्ही लोक. त्यांच्यासाठी टाकते ज्या लोकांना असे व्हिडिओ बघायला आवडते. कसं होतं ना गाईज, की दुसऱ्या व्यक्तीच्या अनुभवातूनच आपण काही गोष्टी शिकतो, आणि स्वतःच्या अनुभवातून तर आपण जास्त शिकत असतो.
त्यामुळं असे काही अनुभव जे आपण आपल्या लाईफमध्ये अनुभव केलेत ते तुमच्यासोबत शेअर करेन मी मोटिवेशनल व्हिडिओच्या थ्रू. रोज एकच दाखवण्यापेक्षा कधी कधी काही व्हिडिओज थोडे वेगळे टाकले ना, म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण थोडं बघणाऱ्याला थोडं म्हणजे चांगलं वाटतं की रोज आज काहीतरी वेगळं आहे म्हणून ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात. आता रोजचं भांडे धुवायचा व्हिडिओ असेल तर त्यांना बघणाऱ्याला असं वाटतं की हिच्या व्हिडिओमध्ये काय रोजचं तेच असतं, भांडे धुणं या फिर घर पुसणं तर स्वयंपाकाचे, ह्याला सोडून दुसरं काही टाकतच नाही असं नको वाटायला. म्हणून मी खास त्या लोकांसाठी ज्यांनी मला बोलतात की काहीतरी वेगळं व्हिडिओमध्ये दाखवा, तर त्या लोकांसाठी ते मोटिवेशनल व्हिडिओ टाकेन. कारण गाईज कसं होतं रोज व्हिडिओ टाकायचा आपल्याला, तर मग आपण रोज काहीतरी अँटिक तर दाखवू शकत नाही. जे घरातलं आहे ते या फिर बाहेर कुठं गेला तर ते थोडंफार व्लॉग दाखवतो. आणि रोज तर आपण बाहेर जात नाही, आठवड्यातून 2-4 वेळेस बाहेर जातो. मग ते 2-3 व्हिडिओमध्ये मी दाखवतच असते. आठवड्यातल्या 2-3 व्हिडिओमध्ये बाहेरचे व्हिडिओ पण असतात, बाहेर केलेले. मग आता घरात असलं तर मग हे घरातले कामाचेच व्हिडिओ टाकावे लागतात मला. म्हणून मी ठरवले की आता हे सगळं म्हणजे बाहेर जाणं, भाजी आणणं, काहीतरी खाणं-पिणं ते दाखवणं, बाकी घरातले भांडे धुणं हे ते दाखवणं ते खूप झालं. आता ह्याच्या पुढे काहीतरी वेगळं दाखवूयात आपल्या चॅनलवर, म्हणजे त्याच्याने चॅनल ग्रोथ होण्याला काहीतरी मदत होते का, किंवा मला ते व्हिडिओ कसं वाटतील, माझ्यावर सूट होतील का, माझा आवाज कसं वाटेल हे मला बघायचं आहे गाईज. आणि त्यामध्ये लोकांचा किती सपोर्ट राहील हे पण मला बघायचं. म्हणून मी एक व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. भांडे थोडेसेच होते काहीच, जास्त नव्हते, थोडेसेच होते. एक पाटा होता, एक पेलन, अजून परात, एक 2-4 प्लेट होते. एवढेसेच भांडे होते. स्वयंपाक खूप कमी होता ना, त्यामुळे भांडे काही जास्त पडले नव्हते. हां गाईज, भांडे घासणं चालू होतं. 3-4च भांडे होते, पण तरी पण एवढा टाईम लागत होता ना, खूप टाईम लागत होतं. तर हा गाईज भांडे घासून झालं आणि आता किचन वट्टा साफ करत आहे. हां काय बोला, वायचोवरिंग करते. तर सगळी घासत होते, सगळी घासून सगळं साफ करून झालं. आणि हे बघा सगळी घासून घेते. हा गाईज भांडे घासून झालं, त्याच्यानंतर वट्टा साफ करायला घेतले. वट्टा साफ करून झालं. आता
झोपण्या अगोदर हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भिजत ठेवत होते, कारण माझ्या नवऱ्याला सकाळी लागतात ते खाण्यासाठी. ते सकाळ उठल्या उठल्या उपाशी पोटे हे ड्रायफ्रूट खातात भिजवलेले. मुठीभर बदाम आणि अक्रोड, अजून हे काय बोलते ह्याला, काळे मनुके भिजत ठेवले. तर हा गाईज, आता रात्रीचे सगळे कामं झालेले आहेत, तर आता मी झोपणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ना. आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर, गुड नाईट.